मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हे एवढे मोठे दिक्पालक रक्षक कुठल्या मंदिराच्या बाहेर आहेत? चला तर मग सांगते. हे मोठे दिक्पालक आहेत जगज्जननी आई महालक्ष्मी अंबाबाईच्या दरबारामध्ये. आईच्या उंबरठा ओलांडण्याआधीच हे दोन्ही बाजूला दोन दिक्पालक दिसतात आणि ह्यांचं दर्शन घेऊन मी आले होते जगज्जननी आई महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घ्यायला. पप्पा लकींसोबत माझं दर्शन घ्यायचं होतं आणि अंबाबाईच्या मंदिरामध्ये खरंच आलं की एक आपलापणा, आपली आई कुठेतरी आपल्याला बोलवते. आणि कधी पण मी कोल्हापूरला आली की आई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही, कारण की आपण लहान असलो तर पण आपली आई आपल्याला बोलवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आईचं दर्शन घ्यायला गेल्यावर खरंच मंत्रमुग्ध होतात. त्यानंतरनं आईच्या मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घेतली, आईचं नामस्मरण केलं. खरंच खूप शांत वाटतं. तुम्ही कधी अंबाबाईच्या मंदिरला आला तर एक प्रदक्षिणा नक्की घाला. त्यानंतरनं आई साक्षात जगज्जननी कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर मनात एक वेगळंच चैतन्य आणि चेहऱ्यामध्ये एक वेगळाच आनंद होता माझ्या. कारण की मी केव्हा पण माहेरी येते, मम्मी पप्पांकडे येते, ह्या माझ्या आईला कधी विसरत नाही आणि आई महालक्ष्मी पण मला कधी विसरत नाही. आईचं दर्शन घेऊन खरंच खूप भारी वाटतं. तुम्ही जर का कोल्हापुरात असाल किंवा कोल्हापूरवरून तुमचं काहीतरी काम आहे, तुम्ही जात असाल तर 5 मिनटं वेळ काढून जगज्जननी आई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला विसरू नका. कारण की तिच्या वाचून आपलं कोण नाही. जगामध्ये खूप संकट येतात, खूप कामं असतात, जे काही असेल, कारण आई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं ना, आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. त्यानंतरनं बाहेर थोडा बाजार होता, माधवा रोडजवळ. सगळं जे काही घ्यायचं होतं, पप्पाने म्हटलं तुला जे काय घ्यायचं आहे घे. सगळं थोडीशी स्ट्रीट शॉपिंग करून थोडंसं खाऊन मी निघाले